खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप चालणार नाही. हलगर्जीपणा केल्यास थेट कायदेशीर कारवाई. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला महसूल विभागाचा कडक आढावा. केदारखेडा, प्रतिनिधी बी.के. धसाळ. जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासनाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. आज त्यांनी जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी नागरिकाभिमुख प्रशासन राबवताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट संकेत दिले. महसूल कामकाजासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य निर्देश. खासगी व्यक्तींच्या हस्तक्षेपावर बंदी. कार्यालयीन कामकाजात कोणत्याही खासगी व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः शासकीय युजर आयडी आणि डिजिटल स्वाक्षरी DSC कोणत्याही परिस्थितीत खासगी व्यक्तीला देऊ नये. असे आढळल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वेळेचे बंधन आणि पारदर्शकता. कार्यालयाच्या दर्शनी भागात अधिकारी उपस्थितीचे आणि भेटीचे वेळापत्रक लावणे बंधनकारक आहे. जर अधिकारी बैठकीसाठी बाहेर जाणार असतील तर गावकऱ्यांना त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. फेरफार प्रकरणांची तात्काळ निर्गती. नागरिकांच्या महसूल संबंधित कामात विलंब होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या फेरफार प्रकरणांची विहित कालमर्यादेत विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त शुल्कास चाप. शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त नागरिकांकडून कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. गौण खनिज उत्खननावर नियंत्रण. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे. महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि जनहिताभिमुख करणे हे आपले मुख्य ध्येय आहे. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी, जालना. या बैठकीमुळे महसूल विभागाच्या गाव पातळीवरील कामकाजात आता मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.